विदुरस ध्वनी. तुम्ही इथे आहात? हो. का हो, काही काम होतं? नाही, म्हणजे असंच काय करत आहात ते बघायचं होतं. आम्ही ग्रंथ वाचतोय. काही नाही, तुम्ही येत असाल तर आपण पागेकडे जाऊन येऊया. आगेकडे? वहिनीसांना विचारा. अहो पण वहिनीसा आहेत कुठे? वहिनीसा? हो, कुठे आहेत? ताई, आमच्याबद्दल कोणीही विचारपूस केली तरी त्याला संदिग्ध उत्तर द्या. काही स्पष्ट बोलू नका. ताईसाहेब त्यांच्या महालात असतील. आम्ही या ग्रंथातील उतारा त्यांना वाचून दाखवतो. येतो आम्ही. आधी खात्री करून घ्या, मग दाखवा वाचून. ठीक आहे, तसं करतो. मातोश्री, कुठे निघालात? वहिनीसांना भेटायला. त्यांना एक वस्तू दाखवायची आहे. कोणती वस्तू? आहे अशीच एक. म्हणजे आम्हाला नाही दाखवणार? दाखवणार, पण आधी वहिनीसांना दाखवणार. पण तुमच्या वहिनीसा महालात आहेत का? आम्हीही त्यांच्याचकडे जाऊन आलो, पण नाहीत त्या. सेविका म्हणाली सदरेवर असतील. म्हणजे आता सदरेवर जावं लागणार तर. मुजरा राजा मातोश्री. राणीसाहेब सदरेवर नाही. सदरेवर नाही? हो, म्हणजे आम्ही सदरेवर त्यांची वाट पाहत होतो, पण त्या आल्या नाही. आणि राजांचा निरोप आलाय, तो त्यांना द्यायचा होता. पण वहिनीसा महाली नाहीत. असतील महालीच, कदाचित परसदारी असतील किंवा आतील त्यांच्या खासगी खोलीत असतील. असं? चला तर मग पाहूया आपण. हो, बघायलाच लागेल, कारण राजांचा निरोप राणीसाहेबांना देणं जरुरी आहे. चला. तुमचं काम आटपलं का? वय झालंच. चला मग निघूया इथून. राणीसाहेब कुठे आहेत? मगाशी इथंच होत्या महालात. तेव्हा ताराराणी बी त्यांच्या संगती होत्या.
त्यांची आपापसात काही बोलणी झाली. मी आता कामानिमित्त बाहेर गेलतो ना, परत आलो तेव्हा तर नव्हत्या. तुम्हाला काही बोलल्या का त्या? कुठे जाणार वगैरे? नाही, तसं काही बोलणंच नाही झालं आमच्यात. आम्ही फक्त नेहमीसारखे नमस्काराला आलो होतो. कुठे गेल्या वहिनीसा? असतील इथंच कुठेतरी. असं त्या सांगितल्याशिवाय कुठे जात नाहीत. पण मातोश्री, आपण तर सगळ्या ठिकाणाहून जाऊन आलो. जाऊन जाऊन जाणार तरी कुठे? म्हणूनच आम्हाला आता चिंता वाटू लागलीये. आम्हाला यातली काहीच कल्पना नाही. त्यांना भेटण्यासाठीच आम्ही इथे थांबून राहिलो होतो. आम्ही त्यांना शोधून काढूच. बाळराजे, आता आपण कुठेही जाऊ नये. मी गडावर सर्वत्र त्यांच्यासाठी निरोप ठेवण्याची व्यवस्था करतो. येतीलच ते. त्या तुमच्याशी खरंच काही बोलल्या नाहीत? मोर बघ की. वय वय, चुकलं चुकलं. ताईसाहेब, ताईसाहेब कुठे आहेत? आम्हीही त्यांनाच शोधत आहोत. ताईसाहेबांसाठी शोधाशोध म्हणजे त्या कुठे आहेत हे कुणालाच माहित नसावं. माहीत असायला हवं. त्यांनीही सांगून जायला हवं होतं. पण मग गेलं कुठं ताईसाहेब? आम्ही इथे आहोत. अगं भया, इकडे आलात होय? चला की स्वयंपाकघरात. नाव काय म्हणालात तुमचं? हरणाबाई, पाणी घ्या आणि हातपाय बी धुवून घ्या. गरीबाच्या घराला तुमचे पाय लागला. आणखीन कोणाकोणाचे पाय लागतात? हा? म्हणजे आणखी कोण कोण येतं इथे? बैठका होतात ना या घरात? जी राणी सर, होतात बैठका. कोणाच्या? कोणत्यो मोगली सरदार येतो आणि गडावरचे पंत बी येतात आणि आमचे मालक. कसल्या बैठका होतात? असलं तरी कारस्थान शिजतंय. मी बाई माणूस, मला कोण कळू देत आहे? गेलं तर तरडावत्यात. माझ्या मनात होतं तुमच्या कानावर घाला, पण कसं कळवा, कसा निरोप द्यावा? गडावर यावं तर कसं यावं? काही गडबड झाली का? होणार आहे. म्हणजे झाली असती. देवा परमेश्वरा, आई जाणूबाई, बैठक आजही होणार आहे का? होणार आहे तर. 4 कोंबडं कापून आणून दिले. हे काय, मी आता फोडणीच टाकत होते तर तवर तुम्ही आला. आता फोडणी द्यायचं काम आम्ही करणार. द्या. तुम्ही असं करा, तुम्ही आमचे हे दागिने ठेवा. नाही, नको नको. अहो, मी कुठे सांभाळत बसू? एखादा दागिना जर इकडे तिकडे झाला तर माझ्या जीवाला फास उगाच. हरणाबाई, तुमच्या लेकीचे आहेत असं समजा. घ्या आणि मला तुमचं एखादं लुगडं द्या. थांबा, ते नका घेऊ. मी माझ्या लेकीचं देते, चांगलं. बरं, द्या तुमच्या लेकीचं. आणि कोणी विचारलं तर माझी लेक आलीये असंच सांगा, माहेरपणासाठी. लेक? अरे देवा, तुम्ही माझी लेक? हो, सांगाल ना? सांगेन की. माझ्या धन्यानं विचारलं तर त्यांना बी सांगेन. हरणाबाई, तुमच्या घरात स्वराज्याच्या विरोधात कट शिजतोय.
ज्या आऊसाहेबांनी लेकी सुनांना नांत केलं, ज्या आयाबायांना सुखाची सावली दिली, ती ओरबडण्यासाठी तुमच्या घरात बैठका. अहो, लय संताप येत होता. पण काय करू? आता आता बरं झालं तुम्ही आला. आता आम्ही सांगतो तसं करा. तुम्ही आजूबाजूला दबा धरून बसा. जा. कशाला? एक जण परसात बसल, एक जण मागच्या माळ्यावर जाऊ देत. जा, धनी यायची वेळ झाली. बर, जा तुम्ही. हरणा, ए हरणा, हरणे. का बाहेरूनच हाका मारता? मला समजलं आपल्या घरी कोण पाहुणे आले म्हणून. पाहुणी? कोण पाहुणी? नाही तर आता मला बाहेर तो विटूजी म्हातारा सांगत होता. कोण आले बघू दे. पाहुणी कुठली? लेक आली आहे आपली, चिमाबाई. शिमाबाई आली होय. वा वा वा. कुठे बोलव की तिला? ती गेली देवाला. येईल एवढ्यात. देवाला गेले होय. बरं एक कर, तिला बाहेर पाठवू नको बरं का? का? शहाबदी खान येणार आहे. पण मी म्हणते, अहो कशाला नसते लचाण लावून घेता? आता गाव मोकासा आणि मोरांची थैली मिळेल जावा. आणि कुणाच्या मड्यावर घालायची ती थैली? नको आपल्याला. तू गबस. माझी माणसं आली की त्यांना गुळ पाणी दे. आणि कुणाला बी पाठवू नको. लय टोलं बसते आल. तुम्ही तुमची बैठक. आलं वाटतं. कोणाचा आवाज आला? तू हो आत. हा? या 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 या. राम 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 राम. पाहिलं नाही ना कुणी? नरसू, दरीकडच्या रस्त्याने आलो आम्ही. तिकडे वर्दळ कमी असते ना. मग ठीक आहे, बसा. बाबा, पाणी घ्या. होय होय. भारी द्या. आईनं भारी द्यायला सांगितली. भारी? कशाला? राहू दे. हो, भारी श्रीमंताचं लक्षण आहे. मोरांची थैली अर्धीच मिळेल. द्या. असं म्हणतेस? बरोबर, ठीक आहे. घ्या. बरं मग कसं कसं ठरलं? हे बघ नरसू पाटील, अशी संधी परत येणार नाही. म्हणजे एका बाजूस सर्जा खान चालून आलाय, पण ती आहे एक हुलकावणी. बराबर दिखावा है और मकसद है रायगढ़. म्हणजे सर्जा खानाचा मकसद रायगड, शाब्दी खानाचा मकसद रायगड आणि महाडवरून शहजादा येणार, त्याचाही मकसद रायगड. आणि आपला मकसद थैली. हाँ हाँ, सब मिलेगा. और एक नहीं, 5 थैलियां मिलेंगी, 5, वो भी मोहरों की. और ये 4 गांवों का मोकासा भी मिलेगा. ये लो. हा, आता बोला. शाब्दी खानांना रायगडाचा रस्ता दाखवायचं काम तुझं. नुसता रस्ता दाखवायचा नाही, त्यांना घेऊन यायचंय दरवाजापर्यंत. कसं कसं? कोण येऊ देईल दरवाजापर्यंत? ते तर आम्हालाही कळतंय. तू त्यांना घेऊन जायचं ते गावकरी म्हणून. गावकऱ्यांची तक्रार आहे, सदरेवर सांगायचे असं म्हणून सैनिक आणि 100-200 लोक घेऊन वर जायचं.
तिथे आम्ही आत असू आणि आम्हाला इशारा दिला की ठरल्याप्रमाणे आम्ही महादरवाजा उघडू. और हमारे 3 जाबाज सिपाही भी रायगढ़ में मौजूद है, वो भी हमें मदद करेंगे. काय काय बोलताय राव? कसं शक्य आहे? वाट मुंगी बी जात नाही. नरसू पाटील, तुझ्यासारख्या थैल्या आम्हालाही मिळालेल्या आहेत. हा. शिवाय चिपळूणच्या वतनाचंही आमचं पक्क झालेलं आहे. हा मग हाय. हा. अरे मुंगीच काय, हत्तीही घेऊन जाऊ आम्ही. आता तुझी जबाबदारी एकच, हा जमाव घेऊन यायचा. चालेल की? बर, मला दिस सांगा. येत्या सप्तमीला. चालेल? चालेल, मैं तयार आहे. और हम जैसा कहेंगे वैसा ही होना चाहिए. तसंच होणार. आपके पीछे हमारी 10,000 की फौज तैयार रहेगी. बिंदास. सावल्या कल्ल्या की तुम्ही चित दरवाजापाशी उभे पाहिजे. राहिलो येणाऱ्या सप्तमीला. शाब्दी खान, और कुछ? कुछ नहीं, लेकिन आपको कसम लेनी होगी. म्हणजे आण होय. काय खान साहब, वो आमचा विश्वास नाही होय. भरोसा है, लेकिन तुम्हें कसम खानी पड़ेगी. वा आमच्या देवाचं लय अवघड असते बघा. हो, नुसता भंडारा उचलून चालत नाही. भंडाराच्या पाण्यात असा हात बुडवून ठसा द्यावा लागतो देवाला. तो दे दो. मग रावजी पंत, तुम्ही बी घ्या शपथ. मी येणार आहे तुमच्या भरोशावर. मी ले लो. कसम खाने में क्या हर्ज है. ठीक आहे, आणा तुमचा भंडारा. वा आमचा लई सरंजामा असतो बघा. त्या देवाच्या भंडाऱ्याचं पाणी, देवाच्या गळ्यातलं उपरणं, काय काय सांगू होय. आलोच. लीजिए कसम. हे देवाच्या देवा हरेश्वरा, मी तुझी आण घेतो की शाब्दी खान साहेबांनी दिलेलं काम मी पूर्ण करन. धोका देणार नाही. मानाजीराव, घेतो की. खान साहेब, ही शपथ तुमच्या दस्ताला ऐकत नाही. देवाचा ठसा दिलाय. जीव जाईल, पण त्यात बदल व्हायचा नाही. बहुत खूब. येत्या सप्तमीला. खान साहेब, रायगड ताब्यात.